देशाला 27 मार्च 2014 रोजी पोलिओमुक्त घोषित करण्यात आले असले तरी शेजारील पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये पोलिओचे रुग्ण आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून देशभरात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात रविवारी दिनांक 28 पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन उत्साहात पार पडले। यावेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि आरोग्य सेवकांना मार्गदर्शन करताना सांगितले की धुळे जिल्ह्यात 0 ते 5 वर्षे वयोगटातील एकूण 1,82,843 बालकांना पोलिओचा डोस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे। यासाठी जिल्हाभरातील 1508 लसीकरण केंद्रांवर 3260 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून 63 ट्रान्झिट पथके आणि 91 मोबाईल पथके कार्यरत राहणार आहेत। आज दिनांक जून 28 रविवार रोजी सर्व लसीकरण केंद्रांवर पोलिओचे 2 थेंब देण्यात येतील। त्यानंतर पुढील 5 दिवस घरोघरी जाऊन एकही बालक वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल। प्रत्येक पालकाने आपल्या बालकाला पोलिओचा डोस देऊन 100% लसीकरणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केले। आपला देश 27 मार्च 2014 पोलिओ फ्री घोषित करण्यात आला होता, पण देर आर सम इन्स्टान्सेस काही केसेस अफगाणिस्तान पाकिस्तानमध्ये मिळाल्या। जस्ट प्रिकॉशनरी मेजर म्हणून आपण आता हा अभियान परत एक वेळा 5 दिवसासाठी राबवतो आहे। आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये 1,82,843 इतके मुलं आहेत इन द एज ग्रुप ऑफ 0 to 5। तर आपण आपले विविध सेंटर्स म्हणजे 1508 लसीकरण केंद्रावर 3260 एवढं मनुष्यबळ वापरून हा अभियान नेक्स्ट 5 दिवसासाठी चालवणार आहे। तर आज तुम्ही सर्व इथे उपस्थित आहात, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने हा पार पाडा आणि तुमच्या आजूबाजूला पण कुणी असतील दोज आर रिमेनिंग और ज्यांचं बाकी असेल हे पोलिओ डोस घेणं त्यांनाही अवेअरनेस क्रिएट करा। अँड आय रिक्वेस्ट यू टू गिव्ह 100% ऑफ युअर स्लीप। थँक्यू सो मच।